जवळपास 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. कोण आहे तू? मी तोतोचान. आपण शाळात सुद्धा जाऊन त्याचे प्रयोग करणार आहोत. हे माझ्यासाठी प्रायमरी मोटिवेशन होतं. नुसतंच मुलं नाटक बघतात आणि आम्ही करतोय असं हे नाटक नाहीये. त्यांना बरोबर घेऊन आम्ही हे नाटक तयार करतो. जी मुलगी आवडते म्हणजे तोतोचान, तिच्याशी डायरेक्ट बोलता पण येतं. इथून पुढे तोतोचान म्हणजेच पर्ण आणि पर्ण म्हणजे तोतोचान, इतकं मला विजन हे दिसतंय. तेवढ्यात त्यांच्या समोर काही अंतरावर एका छोट्याशा शाळेचं फाटक हळूहळू दिसू लागलं. नव्या शाळेच्या फाटकापाशी तोतोचान थांबली. ती पूर्वीच्या शाळेत जायची त्या शाळेच्या दाराला मोठे सिमेंट कॉन्क्रीटचे खांब होते आणि त्यावर शाळेच्या नावाची मोठी पाटी लिहिली होती. पण या नव्या शाळेच्या दाराला 2 छोटेसे खांब होते, त्यावर फांद्या आणि पानं उगवली होती. ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडच होती. हे झाड अजून वाटत हे झाडापेक्षा उंच होईल बहुतेक. हे काय? काही दिवसांपूर्वी पर्णपेठेच्या तोत्तोचान या नव्या नाटकाची घोषणा झाली. खूप क्यूट असे जॅपनीज ड्रेसमधले पर्णचे फोटोज बघून प्रेक्षकांमध्ये नाटकाबद्दलची उत्सुकता वाढली. तोत्तोचान या जगप्रसिद्ध जपानी पुस्तकाबद्दल तुम्हाला माहीत असेलच. जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच पुस्तकावर आधारित असं हे आपलं तोत्तोचान नाटक आहे. शाळेत जाणाऱ्या प्रत्येकासाठी आणि शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी असलेलं हे नाटक तुम्ही तुमच्या मुलांबरोबर एन्जॉय करू शकता. हे नाटक आजच्या काळात अतिशय गरजेचं आहे. का? कळेलच. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नाटकाचे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर देखील करा. तोत्तोचान हे मूळ जपानी भाषेतील पुस्तक आहे. लेखिका तेत्सुको कोरियानागी या जपानी दूरदर्शन कलाकार आणि युनिसेफच्या सद्भावना दूत आहेत. या पुस्तकात लेखिकेने आपल्या तोमोई या शाळेतले अनुभव तसंच शाळेचे मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल सांगितलंय. पुस्तकातल्या कथानकाचा काळ दुसऱ्या महायुद्धादरम्यानचा आहे. या पुस्तकाचं अनेक भाषांमध्ये अनुवादन करण्यात आलेलं आहे. याचा मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केला आहे. मंडळी, नाट्यगृहांमध्ये हे नाटक सादर होणार आहेच, पण जमेची बाजू अशी की शाळांमध्ये जाऊनही विद्यार्थ्यांसाठी या नाटकाचे प्रयोग सादर केले जात आहेत. जर तुम्हाला तुमच्या शाळेत या नाटकाचा प्रयोग व्हावा असं वाटत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. ही जागा तुझी आहे का? नाही, मी सॅकोचान. मी तोतोचान. तोतोचान. मी इथे बसू? काय कुठे बस. आणि नंतर एक मुलगा आत आला. त्यांनी बास्केटबॉलचा बॉल टाकावा तसं त्याचं दप्तर उचलून असं कप्प्याकडे फेकलं, पण ते उडून खाली पडलं. मग त्यांनी परत दप्तर फेकलं. आता कसं? तोत्तोचान नाटक काय आहे? पर्णने हे नाटक करायचं का ठरवलं? सिद्धेश पुरकर या नाटकात काय भूमिका साकारतोय? या नाटकासाठी दोघांनी काय सराव केला? हे सगळं जाणून घेऊया पर्ण पेठे आणि सिद्धेश पुरकर कडून. तोत्तोचान हे पुस्तक मला असं वाटतं की अर्थातच भारतात आणि जगभरात सगळ्यांनाच खूप परिचित असलेलं पुस्तक आहे. लहान मुलांसाठीची जी उत्तम पुस्तकं आहेत त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव तोत्तोचानचं आहे आणि जवळपास ते क्लासिक असल्यासारखं आहे. माझ्या पिढीतल्या अनेकांनी हे पुस्तक शाळेत असताना वाचलं आहे आणि म्हणूनच त्याची एक खूप स्ट्रॉंग मेमरी या गोष्टीची, या पुस्तकाची त्यांच्या मनात आहे. जरी हे नाटक आम्ही लहान मुलांसाठी करत असलो तरी हे नाटक फक्त लहान मुलांचं नाटक नाही आहे. मोठ्या माणसांच्या मध्ये लपलेल्या लहान मुलांसाठी सुद्धा हे नाटक आहे आणि खूप मजा येते जेव्हा लहान मुलं असतात प्रयोगाला.
70% शोज या नाटकाचे आम्ही शाळात जाऊन स्वतः आम्ही वेगवेगळ्या शाळात जातो, महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो आणि याचे प्रयोग करतो. त्यामुळे तो अनुभव खूप वेगळा असतो. लहान मुलांसमोर नाटक करणं ही एक खूप वेगळी प्रक्रिया आहे आणि ती आम्हाला अनुभवता येते. ते ज्या प्रकारे रिस्पॉन्ड करतात, ज्या प्रकारे नाटकात ते इन्व्हॉल्वड असतात, ज्या प्रकारे नाटक उचलून धरतात, केव्हा पाडतात, केव्हा कधी काही रिस्पॉन्स देत नाहीत, केव्हा मज्जा आमच्याबरोबर जे करतात, हा सगळाच अनुभव मला अभिनेत्री म्हणून फार महत्त्वाचा वाटतो. कारण काय, तो नुसताच आपण एक स्टेजवर वेगळं नाटक करतोय असा अनुभव नसतो. तो त्यांना बरोबर घेऊन जाताना, त्या गोष्टीत त्यांना सहभागी करून घेतानाचा अनुभव असतो. त्यामुळे तो अर्थातच खूप प्रेशियस अनुभव आहे. तुम्ही जर हे पुस्तक वाचलं नसेल किंवा असेल तर तोतोचानला नक्की या. जर वाचलं असेल तर तुम्हाला तुमच्या मनातलं जे नाटक आहे ते समोर दिसेल आणि वाचलं नसेल तर नव्याने ही गोष्ट कळेल. ऑल्टरनेटिव्ह स्कूलिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात, वेगळ्या प्रकारचं जे शिक्षण शाळांमध्ये दिलं जातं, एक सरधोपट पद्धतीने शिक्षण देण्याच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने जेव्हा शिक्षणाचा विचार केला जातो तेव्हा त्याला ऑल्टरनेटिव्ह स्कूलिंग असं म्हणतात. आणि त्याचा पहिला विचार प्रॉबब्ली जर जो काही झाला असेल त्याच्यामध्ये तोमोई या तोतोचानमधल्या शाळेचं नाव नक्कीच आपल्याला घ्यायला लागेल. आणि ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे तेत्सुको कुर्यानागी, ते अजून त्या आता आजी आहेत, ती छोटी मुलगी आता आजी झाल्या आहेत आणि त्या इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतात. त्यांच्या पण अनेक गोष्टी बघायला खूप मजा येते आणि जवळपास 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या काळातही त्याचे अर्थ नव्याने आपल्याला लागतात. आजच्या काळातही लहान मुलांना ते तितकंच आपलंसं वाटतं. ही गोष्ट आमच्यासाठी फार छान आहे. तब्बल 4 तास तिचं बोलणं ऐकून घेऊन मुख्याध्यापक उठले आणि एकदम प्रेमळ हाताने तिचा खांदा थोपटत तिला म्हणाले, तोतोचान, आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस. या सगळं हाय, या सगळं. महाराष्ट्रात आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ऑल्टरनेटिव्ह स्कूल्स आहेत. म्हणजे सरधोपट मार्गाने जे शिक्षण आपल्याला मिळतं त्याच्यापेक्षा काही वेगळा विचार करू बघणाऱ्या शाळा अनेक ठिकाणी कार्यरत आहेत आणि अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीचं काम या शाळा करत आहेत. म्हणजे पुण्यातल्या अक्षरनंदनसारखी शाळा असेल, ग्राममंगलसारखी शाळा असेल, तशीच नाशिकची ही आनंद निकेतन नावाची जी शाळा आहे, तर नाशिकच्या टीमनी, आनंद निकेतन शाळेतल्या पालकांनी एकत्र येऊन काही शिक्षणाबद्दल वेगळा विचार करता येऊ शकतोय का या उद्देशाने ही शाळा तयार झाली आहे. आमचे जे दिग्दर्शक आहेत जयेश आपटे, ते या शाळेत त्यांची मुलगी आहे, त्यामुळे या शाळेचे ते पालक आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांना शिक्षणाबद्दल खूप मनापासून काही वेगळ्या गोष्टी वाटतात आणि वेगळ्या पद्धतीचं शिक्षण असावं, मोकळेपणाने दिलेलं आणि घेतलेलं शिक्षण असावं. मुलांना खूप शिस्तबद्ध पद्धतीने शिक्षण न देता त्यांच्या कलांनी शिक्षण घेण्याची जो सगळा अभ्यासक्रम त्या पद्धतीने जर आखता आला तर छान होईल, अशा विचारसरणीचे हे सगळे लोक आहेत. तर नाशिकच्या गटांनी तयार केलेलं हे नाटक आहे आणि माझ्यासाठी दरवेळेला नाटक करताना हा एक खूप महत्त्वाची ही गोष्ट असते की स्वतःला टेस्ट करून बघता येईल का, आधी जे काम केलं त्याच्यापेक्षा काही वेगळं करून बघता येईल का, वेगळ्या लोकांबरोबर काम करता येईल का, स्वतःला कम्फर्ट झोनमधनं बाहेर टाकून स्वतःला एका वेगळ्या विषयाशी जोडून घेता येईल का, हा नेहमीच माझा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामुळे हे नाटक एकतर लहान मुलांसाठी आहे, ते शाळात जाऊन करायचं आहे आणि वेगळ्या लोकांबरोबर ची टीम आहे ज्यांच्याबरोबर मी आधी काम केलेलं नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये एकत्र होत्या. आणि त्यामुळे मी जेव्हा जयेशने मला विचारलं की असं लहान मुलांसाठीचं नाटक करायचं आहे, पण आपण थिएटरमध्ये तर ते करणारच आहोत, पण आपण शाळातसुद्धा जाऊन त्याचे प्रयोग करणार आहोत, हे माझ्यासाठी प्रायमरी मोटिवेशन होतं. कारण काय, मला मुलांच्या जवळ जायचं आहे, मला त्यांच्यापर्यंत नाटक नावाची गोष्ट घेऊन जायची आहे. सध्याची अर्थातच जी पिढी आहे ती मोबाईल फोन्स, स्क्रीन्स ह्याला ॲडिक्टेड आहे. त्याच्यात त्यांची चूक नाही आहे, कारण की आत्ता आपण सगळेच जण ज्या काळात जगतो तिथे तो एक अविभाज्य भाग बनलेला आहे. पण एक जिवंत कला काय असू शकते, जिवंत माणूस आपल्यासमोर परफॉर्म करतोय तेव्हा काय वेगळं वाटू शकतं, खरं संगीत ऐकू जेव्हा येतं तेव्हा कलेबद्दल नेमकं काय वाटतं. आणि लहानपणापासून जर नाटक बघायची सवय त्यांना लागली, शाळेत जर नाटक करणारी मंडळी आली तर त्यांनी मनावर काही वेगळे परिणाम
होतात आणि मला असं वाटतं ते माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून खूप आव्हानात्मक आहे की शाळात जाऊन आम्ही प्रयोग करतो लहान मुलांसाठी. म्हणजे ऑडियन्समधला 80% भाग हा लहान मुलं असतात, त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन त्यांना नाटकाची जी काही त्यांना आवड आहे, गोडी आहे, ती कदाचित या निमित्ताने लागेल असा त्यामागचा उद्देश आहे आणि माझाही उद्देश आहे. त्यामुळे जयेश खूप मनापासून त्यांनी हे नाटक बांधलं आहे. सगळी मुलं, तरुण मुलं, उत्साही तरुण मुलं मुली आहेत, पुण्यातली काही आहेत, नाशिकमधली काही आहेत. त्यामुळे असा हा एक युनिक असा ही टीम झालेली आहे. या डब्यात बसून शिकायचं म्हणजे मस्त प्रवासाला निघाल्यासारखं वाटणार. आपली नवीन शाळा मस्त आहे ना. हे नाटक जपानमधलं नाटक आहे. आत्ताच्या काळात सगळ्या लहान मुलांना ते टी व्ही बघतात, वेब सिरीज बघतात, कार्टून्स बघतात, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या देशात कुठली भाषा बोलली जाते हे त्यांना माहिती आहे. कोरियन ड्रामाज ते खूप बघतात. त्यामुळे आता एकदम अशी ही भाषा एकदम वेगळीच भाषा काहीतरी बोलतात असं लोकांना नाही वाटत. इंग्लिश जेवढी जवळची वाटते तेवढीच ह्या वेगवेगळ्या भाषांचा त्यांना परिचय ऑलरेडी झालेला असतो. तर त्याच्यामुळे आम्ही हे नाटक जेव्हा मराठीत करायचं असं ठरवलं तेव्हा त्याच्यात ते जपानचं वातावरण थोडं तरी आपल्याला तयार करता यावं. ह्याच्यासाठी काही जॅपनीज शब्द आपण त्याच्यात असले पाहिजेत, त्यातले एक्सप्रेशन्स काही जॅपनीज असले पाहिजेत, अशी आमची इच्छा होती. आणि मुलांबरोबर खूप इंटरॅक्शनसुद्धा आहे. सो नुसतंच मुलं नाटक बघतात आणि आम्ही करतोय असं हे नाटक नाही आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही हे नाटक तयार करतो. तर त्याच्यामुळे त्या जॅपनीज शब्दांची त्यांनासुद्धा मजा येईल, काही गोष्टी त्यांच्या लक्षात राहतील. आई म्हणजे कासान, वडील म्हणजे तोसान, टीचर म्हणजे सेन्सई, सर यांना सेन्सई म्हणत असतो, किंवा ये असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणतो उर्रेशी. तर असे काही छान जॅपनीज शब्द नाटकात आहेत आणि ते मुलांना लक्षात राहतात. त्यामुळे अर्थातच मराठी भाषेत नाटक करायचं हा आमचा चॉईस आहे. कारण काय सध्या अर्थातच मराठी भाषा खूप कमी शिकवली जाते. म्हणजे खूपच छोटा गट आहे मुलांचा जो मराठी माध्यम असलेल्या शाळेत शिकतो. तर त्याच्यामुळे मराठी भाषा मुलांपर्यंत पोचावी म्हणून आम्ही हे नाटक मराठीत केलं आहे. पण नव्या एका भाषेची ओळख व्हावी याच्यासाठी काही जॅपनीज शब्द ह्याच्यात आहेत आणि आमचा पुण्याचा मित्र स्वप्नील ह्यांनी आम्हाला बरीच मदत केली आहे जॅपनीज ह्याच्यातली जे डायलॉग्स आहेत ते तयार करायला. नाटकात बाकी तोतोचांची आई, वडील, त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक, त्याच्या सगळे छोटं मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांचे वेगवेगळे आवाज आहेत. ज्या प्रकारे नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे तर ते सगळे जे आवाज आहेत ते मी सगळे इथून लाईव्ह प्ले करतो. आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांची इंटरॅक्शन आहे खूप अवघड आहे. कारण कधी मला ती दिसत असते, कधी तिला मी दिसत नसतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीने. आणि एक रेडिओचं कॅरेक्टर आहे आणि मला सगळी मुलं दिसत असतात. मुलांना बघून कोण कोण दंगा करत आहे, कोण कोण मस्ती करत आहे, आम्ही त्यांना खूप प्रश्न पण विचारतो. त्यामुळे मुलांना खूप आवडतं की हां आम्हाला पण काहीतरी म्हणायचं आहे. आणि त्यांना जी मुलगी आवडते म्हणजे तोतोचान, तिच्याशी डायरेक्ट बोलता पण येतं. त्याच्यामुळे तो पण एक भाग आहे. जॅपनीजचा भाग आहे. मुलं प्रयोगानंतर लगेच सांगतात आम्हाला हा शब्द माहिती आहे, तो शब्द माहिती आहे. त्याच्यामुळे असे इंटरेस्टिंग अनेक साऱ्या गोष्टी, गाणी, ओरिगामी, अशा सगळ्या गोष्टींनी हा एकदम एक सुंदर नाटकाचा प्रयोग झाला आहे. या तोमोई शाळेमधली जी बक्षिसं मिळायची ना ती पण एकदम तरेवाईक, एकदम वेगळी होती. उदाहरणार्थ पहिला आला होता ताकाहाशीला मिळाला होता एक मोठा मुळा. दुसरी आली होती साकोचान, तिला मिळाली होती 2 गाजरं. तिसरी आली होती मियोचान, तिला मिळाली होती 3 छोटी छोटी लिंब. आणि तोतोचानला 2 गाजरं आणि 2 कांदे मिळाले होते. मला माहिती आहे तोमोई मधल्या विद्यार्थ्यांना बाकीच्या शाळांमध्ये कशी खोडरबर मिळायची, पेन्सिली मिळायच्या, वह्या मिळायच्या याची सवय नव्हती. त्यांना वाटायचं सगळ्या शाळांमध्ये बक्षीस म्हणून भाज्या दिल्या जातात. पण तरी भाज्या त्यांना बक्षीस म्हणून घ्यायला काही आवडायचं नाही. प्रत्येक प्रयोगानंतर मगाशी सिद्धेश म्हणाला तशी सगळ्यात सुंदर गोष्ट ही असते की ऑडियन्समधल्या काही लोकांनी बघितलेलं हे पहिलं नाटक असतं. त्यांच्या आयुष्यात
त्यांनी पाहिलेलं हे पहिलं नाटक असतं. तर ही आमच्यासाठी अतिशय मौल्यवान गोष्ट असते, कारण काय कुणाच्या तरी अनुभव विश्वाचा आपण इतका महत्त्वाचा भाग बनणार आहोत, ही गोष्ट अर्थातच खूप स्पेशल आहे. शाळा जेव्हा मी प्रयोग करतो आणि ओपन शोजसुद्धा जेव्हा करतो, तेव्हा मी प्रयोगानंतर सगळ्या लहान मुलांना भेटते. तेव्हा ते इकडे असतात, खांद्यावर असतात, मागणं येतात, मध्येच पापी घेतात, म्हणजे खूप त्यांना गप्पा मारायच्या असतात. मग ते कॉस्ट्यूम बघतात, हात लावून बघतात, मग तू ते म्हणून दाखव, हे डायलॉग म्हणून दाखव, मग तू खरंच रडलीस का, असा त्यांना प्रश्न असतो, जे इमोशनल सीन्स आहेत. तर मग हा दादा कसा दिसतो, मग तो कुठे बसलेला असतो, असे त्यांना नाटकाविषयी सुद्धा अनेक प्रश्न पडतात. तर अर्थातच ती गोष्ट खूप म्हणजे खूप आमच्यासाठी प्रेशियस आहे की लहान मुलांचं भावविश्व तयार करण्यात आम्ही एक छोटासा भाग त्यांच्या आयुष्यातला बनतो. ही माझ्यासाठी तरी फार छान सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये तोमोई शाळेत आहे ना, फक्त विद्यार्थी क्रीडा दिनात सहभागी नाही व्हायचे, तर पालक आणि शिक्षक सुद्धा सहभागी व्हायचे. मग असा होता तोमोईचा क्रीडा दिन. तर आता आपण सगळे मिळून हा रस्सी खेचचा खेळ खेळणार आहोत. तुम्ही तयार आहात? ओके, चला निप्पो, तू तयार आहे? चला 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 आपण सुरू करूया. रस्सी खेच हा खेळ खेळणारे तुम्ही आणि तोतोचान. हा सुरू करूया. चला तोतोचान वर्सेस तुम्ही. छोट्या मुलांचे गंमत आहे, ते नाटक चालू असताना जे कुठले विंगेमधून जे आवाज येत आहेत पात्र, तर ते डायरेक्ट डोकावून बघतात की आतमध्ये कोण आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असते की आता हे बहुतेक स्टेजवर येतील, त्याच्यामुळे ते आतमध्ये वळून बघतात. आणि नाटक झाल्यावर नाटकाची ज्या प्रकारे गोष्ट संपते तोतोचानची, त्याच्यानंतर त्यांना खूप सारे प्रश्न पडतात. आणि जे प्रश्न ते पर्णाला विचारतात, मला विचारतात, ते त्यांच्या आईवडिलांना विचारतात. त्यांच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि ते प्रश्न थोडेसे गंभीर स्वरूपाचे पण आहेत, नुसतीच मजामस्ती स्वरूपाचे नाही आहेत. तर नाटकातला एक जो महत्त्वाचा भाग येतो पुढे युद्धाचा, त्याच्याशी निगडीत पण त्यांना प्रश्न पडतात. आणि मग आईवडिलांना पण थोडंसं अवघड जातात त्यांना ती उत्तर देण्यासाठी. पण चांगलं आहे की मुलांना असे वेगळे त्यांच्या वयापेक्षा मोठे पण प्रश्न पडत आहेत, त्यांची समज वाढती आहे, असा पण त्याच्यातला एक भाग आहे. त्याच्यामुळे असं समज वाढवणारं हे नाटक आहे मुलांसाठीचं. आणि मुलं अनफिल्टर्ड असतात ना, म्हणजे एखादी गोष्ट त्यांना नाही आवडली तर ते तोंडावर सांगतात हे नाही आवडलं, किंवा आवडली तर ते खूप आवडली हेही खूप मनापासून सांगतात. त्यामुळे मोठ्या माणसांमध्ये जो एक फिल्टर असतो तो लहान मुलांमध्ये नसतो, त्यामुळे त्यांच्यासमोर परफॉर्म करायला खूप मजा येते. मंडळी, हे नाटक एकदम वेगळं आहे, एकदम खास. कारण हे नाटक बघताना लहान मुलं अक्षरशः धिंगाणा घालतात. हे नाटक लहान मुलांना अगदी वेगळ्या विश्वात घेऊन जातं. या नाटकात सुंदर सुंदर गाणी आहेत. नेपथ्यही अगदी सुटसुटीत ओरिगामी शैलीचा वापर करून करण्यात आलेला आहे. मुलांची आकलन शक्ती विकसित करायची असेल तर घोकमपट्टी किंवा जबरदस्ती करून त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्यापेक्षा त्यांचा कल कुठल्या गोष्टीकडे जास्त आहे त्याचं अवलोकन करणं आजच्या काळात गरजेचं आहे. हे या नाटकाच्या माध्यमातून लेखिकेने सुचवलंय. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीच हे नमूद करून ठेवलंय, याचं मला जाम कौतुक वाटतं. नाटकातल्या दोन्ही कलाकारांचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरं सांगायचं तर दोघेही लहान मुलांसोबत हे नाटक जगतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांच्याशी गप्पा मारतात. पर्ण नाटकाचा विषय भरकटू न देता लहान मुलांना नाटकभर खिळवून ठेवते. सिद्धेश पुरकर रंगमंचावर दिसत नसला तरी पडद्यामागे राहून त्याने वेगवेगळ्या आवाजांचा वापर करत निरनिराळी पात्र उभी केली आहेत, जे खरंच प्रशंसनीय आहे. ओके, रेडिओ निप्पो, चला पुढची गोष्ट सांगायची का? चला 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 आता आपण दुसऱ्या दिवशीची एक गंमत सांगूया मुलांना. खूप खेळून तोतोचान वर्गात आली तेव्हा बाई वाटच पाहत होत्या. मुलांनो, मी सकाळपासून खूप अभ्यास केला आहे, तर आता आपण एक काम करूया का? आपण फिरायला जाऊया. चालेल. आता भेट घेऊया नाटकाचे दिग्दर्शक रावी मोशन पिक्चर्सचे जयेश आपटे यांची, ज्यांनी पर्णच्या रूपात तोतोचान आपल्या समोर जिवंत उभी केली. हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणण्यामागे त्यांची काय भूमिका आहे? दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कथा आजच्या काळातही रिलेटेबल होईल असं त्यांना का वाटलं? आणि या नाटकाची प्रोसेस नेमकी काय होती हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सगळ्यांना. तोतोचान हे नाटक माझ्यासाठी खूप जवळचं आहे, कारण माझी स्वतःची मुलगीच अशा एका एक्सपेरिमेंटल स्कूलमध्ये शिकते. आणि तिच्या त्या शाळेतलं जो शिक्षणाचा प्रकार आहे, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल स्कूलिंग म्हणतो, ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की माझ्यासाठी ही शाळा का नसावी.
आणि मग त्यातनं मला कळत गेलं की हे सगळ्याचं पायनरिंग जे आहे ते तोत्ताेचान आहे. आणि मग तोत्ताेचान जेव्हा मी वाचत गेलो तेव्हा झपाटत गेलो आणि मला असं लक्षात आलं की ती गोष्ट घडली आहे सुमारे 100 वर्षापूर्वी आणि अनफॉर्च्युनेटली ती अवघ्या काही वर्षातच युद्धामुळे नामशेष झालेली शाळा. तर मला आयरॉनिकली असं वाटते की खरं तर ही आत्ता रेलेवंट नसायला पाहिजे, पण ती खूप जास्त रेलेवंट आत्ताही आहे. आणि युद्ध आणि एकमेकांविषयीचा असलेला पराकुटीचा द्वेष या सगळ्यामधनं आपण काय हरवतोय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तोमोई शाळा आहे. पण जी उत्तम गोष्ट आहे ती कधी नामशेष होत नाही, संपत नाही. याचं देखील उदाहरण हे तोत्ताेचानच आहे. तर मला असं वाटलं होतं की याच्यातनं काहीतरी नव्या पिढीला देखील पोचवावं, म्हणून तर तोत्ताेचान हे मी करायचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणता असं की हा खरं तर वेगळा फॉर्म आहे, त्याला आम्हीच अभिनाट्य असं नामकरण केलं आहे. काय होतं की नाटक म्हटलं की त्याच्यामध्ये प्रायमा फेशिया एंटरटेनमेंट किंवा करमणूक हा त्याचा मुख्य गाभा असतो. आणि जेव्हा आपण अभिवाचन करतो तेव्हा त्याच्यामध्ये नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन हा असतो. तर मला हे पुस्तक इन्फोटेनमेंट या फॉर्ममध्ये करावं असं मला वाटत होतं की त्यातला काही भाग हा परफॉर्म व्हावा आणि काही भाग हा माहिती म्हणून सांगितला हवा. या सगळ्यातली जी माहिती आहे ती जेव्हा नाटक स्वरूपात येते तेव्हा ती खूप सपक होते, फ्लॅट होते असं मला वाटलं. त्याच्यामुळे हा एक वेगळा फॉर्म डेव्हलप करायचा आम्ही प्रयत्न केला. हा खरं तर प्रयोग आहे आणि आम्ही खूप साशंक होतो की हा प्रयोग कशा अर्थाने मुलांकडे पोहोचेल, प्रेक्षक कसा त्याला स्वीकारतील. पण आम्ही म्हटलं करून बघूयात आणि ह्याची प्रोसेस करत आम्ही 6 महिने करत होतो. मी, पर्ण आणि सिद्धेशसुद्धा आणि आमची सगळी टीमच. फक्त एवढं ठरलं होतं की ज्या पुस्तकासुद्धा नमूद आहे की हे म्युझिकल असावं आणि म्हणून त्याच्यामध्ये अनुषंगाने अनेक आर्ट फॉर्म्स येत गेले आणि हा अनेक फॉर्मचा कोलाज असा फॉर्म डेव्हलप झाला. तोत्ताेचानचं कॅरेक्टर खूप कॉम्प्लेक्स आहे. एकीकडे ती नरेशन पण करते, दुसरीकडे ती लहान तोत्ताेचान पण होते, मोठी तोत्ताेचान पण होते आणि या सगळ्यातनं समर्थपणे एकटीने 1.5 तास हा परफॉर्म करणारी एक समर्थ अभिनेत्री मला हवी होती, जी लहान पण दिसेल आणि प्रगल्भपणे हे सगळं सादर करू शकेल. तो ऑब्व्हियसली तोत्ताेचान पर्णसाठीच खूप महत्त्वाची होती. मी पर्णला जेव्हा फोन केला तेव्हा तिचं 4 चौघी हे नाटक खूप जोरात चालू होतं रंगमंचावर आणि अक्षरशः जगभरामध्ये त्यांचे प्रयोग होत होते. तर तिला मी म्हटलं की मला असं वाटतंय की इथून पुढे तोत्ताेचान म्हणजेच पर्ण आणि पर्ण म्हणजे तोत्ताेचान इतकं मला विजन हे दिसतंय, तर तू प्लीज कर. तर तेव्हा मी तिच्यासाठी 6 महिने थांबलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही प्रोसेस सुरू केली. सिद्धेश सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात अनेक कॅरेक्टर्स आहेत जे खरं तर आपल्या भेटीला येतात, खूप जवळचे कॅरेक्टर्स आहेत. पण मला अजूनही असं वाटतं की ते पुस्तकात जे लिहिलं गेलं ते पण थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू लिहिलं गेलं असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते रंगमंचावर की त्याचं नाटक होईल. त्याच्यापेक्षा आपण मेक बिलीव्हचा जो नाटकाचा गाभा आहे ज्याच्यातनं काही गोष्टी या आपल्याला इमेजिन करता आल्या पाहिजेत. तर यांचा अजून एक प्रायमा फेशिया आमचा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की आत्ता सध्याची मुलं स्क्रीनवर सध्या खूप निर्भर आहेत. तर स्क्रीनवर अशा गोष्टींचा एक्सपेरिमेंट करता येत नाही. तर मला वाटतं की स्क्रीनपेक्षा वेगळं जर आपल्याला काही द्यायचं असेल तर मेक बिलीव्हचा गेम आपण देऊया याच्यामध्ये की मुलांना त्यांच्या आवडीचे कॅरेक्टर्स, त्यांचे आवडते मित्र, त्यांचे आवडीचे मुख्याध्यापक, त्यांचे आईबाबा हे इमॅजिन करता येतील. आणि मला असं वाटतं आता की जेव्हा नाटक चालू असतं तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक मुलाचं आपलं स्वतःचं एक नाटक सुरू असतं, जे मला खूप महत्त्वाचं वाटतं आहे. मी खरं तर हे प्रयोग करायचे ठरवले होते. त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवून काहीतरी एक अनुभव तयार करता येतो का रंगमंचीय. माझ्या लहानपणी शाळेमध्ये अनेक नाटकं जी आम्ही बघायचो, तर आता सध्या ते समहाऊ थोडं कमी झालं आहे आणि एकूणच स्क्रीनचं अफेक्शन आणि खूप फास्ट पेस लोकं झालेली आहेत. तर मला असं पहिल्यापासून वाटत होतं की आपण शाळामध्ये प्रयोग करतील असं मॉडेल डेव्हलप करूयात, जे खरं तर खूप रंगमंचीय आविष्कारामध्ये किंवा रंगमंच प्रॉसिनियम फॉर्ममध्ये नसेल आणि इंटिमेट फॉर्ममधलं इंटरॅक्टिव्ह नाटक डेव्हलप करायचा आमचा प्रमुख हा हेतू होता. आणि जेव्हा हे करायचं ठरलं तेव्हा अजून एक मोठं याच्यामध्ये होता की यातनं आपण हा कुठलाही व्यावसायिक नफा न कमवता यातून जे पैसे येतील ते अशाच प्रकारच्या शाळांना आपण देऊयात आणि यातनं उरलेल्या फंड्समधनं अशाच मुलांसाठी प्रयोग करू ज्यांना हे प्रयोग बघता येणार नाहीत. तर मंडळी, भरमसाठ फीज भरून मुलांना शाळा नामक फॅक्टरीमध्ये तर आपण भरती करत नाही आहोत ना, हे पडताळण्याची वेळ आलेली आहे. याची अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की या नाटकाला भेट द्या. आपल्या शिक्षण पद्धतीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. मी आत येऊ, मी आत येऊ, तुला काय देऊ, तुला काय देऊ. तर
तर मंडळी, हा होता तोत्तोच्या नाटकाबद्दलचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आणि नाटकांबद्दलचे असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.